हॅलो फ्रेंड्स म्हणून एकदा नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. सो आज आम्ही आलेलो आहोत दुपारी 2 वाजता रेल्वे स्टेशनवर. सो कारण की आम्हाला जायचंय बाहेर. कुठे जायचं आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आता जी आहे ही आमची टूर जी आहे त्रिशा सोबतची फर्स्ट टूर आहे आणि त्रिशाचा पण हा ट्रेनचा फर्स्ट ट्रॅव्हल आहे. सो त्रिशा खूप जास्त एक्साइटेड आहे आणि ट्रेन आमची 3 वाजताची आहे, पण आम्ही 2 वाजताच तिथे पोहोचलेलो आहोत स्टेशनवर. कारण की लगेजही होतं आणि त्रिशा पण होती, तर आम्हाला ती घाई गडबडी करायची नव्हती. त्याच्यामुळे 1 तास आधीच येऊन पोहोचलो आणि त्रिशा तुम्ही बघू शकता इतकी एक्साइटेड आहे की ती एका ठिकाणी बसतच नाहीये. कधी इकडे, कधी तिकडे चल, कधी इकडे ते अशीच तिचं कंटिन्यू चालू चालू आहे. So, आम्ही ट्रेनची वाट बघतच होतो. तितक्यातच त्रिशाचे मामा मामी सुद्धा स्टेशनवर आले, कारण की ते सुद्धा आमच्या सोबत येणार आहे फिरायसाठी. सो आमची ट्रेन आता आलेली आहे आणि आम्ही ट्रेन मध्ये बसलो आहोत. सो आम्ही चाललो आहो आता. तर आता आपण कुठे चाललो त्रिशू? अजून आणि अजून दिल्लीला काय कुठे जाणार आहे तो? दिल्लीला एकदा ते गाणं म्हण ना ग. पडती झाडे हॅलो फ्रेंड्स म्हणून एकदा मन चलो दिल्ली. सो आम्ही चाललो आहोत राजधानी एक्सप्रेसनी दिल्लीला. सो राजधानी एक्सप्रेस जी आहे ती नागपूरवरून 3 वाजताची आहे आणि सकाळी 5:30 वाजता ती आहे हजरत निजामुद्दीनला दिल्लीला पोहोचणार आहे. सो ही राजधानी एक्सप्रेस जी आहे ही फुल एसी गाडी आहे आणि सोबतच आम्ही 3 वाजता बसलो. सो 4 वाजता आम्हाला तिथे चहा मिळाला, अजून एक कोकोनट बर्फी मिळाली, एक सँडविच, एक कचोरी, अजून काय मिळालं, हा एक काय शेवचं पॅकेट असं सगळं मिळालं. सो पण सँडविच आणि कचोरी हे दोन्हीही चांगलं नव्हतं. शेवचं पॅकेट ओके, बर्फी मी खाल्ली नाही, माहिती नाही का बरं, ते ती आवडलीच नाही. आणि चहा ठीक होता, म्हणजे ते जो रेडीमेड चहा आहे तो डिप करण्यावाला तो होता. सो त्याच्यावरून एक हे झाला, अंदाज आला की रात्रीचं जेवण जे आहे ते चांगलं आपल्याला मिळणार नाही आहे. पण आम्ही ऑलरेडी त्या तिकीटमध्ये आमचे जेवणाचे पैसे जे आहे ते इन्क्लुडेड होते. पण तरी पण आम्ही जे आहे त्रिशासाठी स्पेशली वरण भात घेऊन आलो होतो, कारण की म्हटलं ट्रेनचं जेवण कसं मिळते आणि कसं नाही. सो त्रिशाला आम्ही वरण भात चारला आणि तो जास्तचाच डब्बा आणला होता, तोच आम्ही मग तो रात्री पण खाल्ला. सो ट्रेनमध्ये कसं जेवण मिळेल हे आपण सांगू शकत नाही, म्हणून जर तुम्ही ट्रेननी जरी जात असेल सोबत आपला डब्बा जो आहे तो नक्की कॅरी करा. आम्ही सकाळी 5:30 वाजता अगदी शार्प वेळेवर जे आहे हजरत निजामुद्दीनच्या दिल्लीच्या स्टेशनवर पोहोचलो. पण आम्हाला स्टेशन पासून जिकडे जायचं होतं तिथे आम्हाला मेट्रोनी जायचं होतं. कैसे लग रहा है आपको दिल्ली आके? अच्छा अच्छा. सो हजरत निजामुद्दीन पासूनच वॉकिंग डिस्टन्सवर सलाई काले खान असं एक मेट्रो स्टेशन आहे. सो आम्ही सकाळी सकाळी तिथपर्यंत मस्त वॉक करत गेलो आणि मग तिथून आम्ही आमचा जो समोरचा प्रवास आहे, जिथे आम्हाला म्हणजे तुषारच्या मित्राकडे जायचं होतं, सो तिथे आम्ही मेट्रोने गेलो आणि मग तिथे मेट्रोनी पोहोचल्यानंतर तिथनं आम्ही रिक्षा केला आणि मग त्यांच्या घरी पोहोचलो. सो काकाला हॅलो ना. हॅलो काका असं. हॅलो फ्रेंड्स. हे ना. सो आता आपण कुठे आलो त्रिशू? कुठे आलो? दिल्लीला. कुणाच्या घरी आलोय आपण? कुणाच्या घरी आलो सांग ना ग. सो आता आम्ही पोहोचलो आहोत दिल्लीला आणि ट्रेन मधलं आम्ही काही शूट केलेलं नाही, कारण की माझी तब्येत खूप खराब झाली होती ट्रेन मध्ये, त्यामुळे मी तिथलं काही शूट केलेलं नाहीये. आज आम्ही दिल्लीला पोहोचून तुषारच्या एका मित्राकडे आलेला आहो, ते धीरज दादाकडे. आणि वहिनीनी आमच्यासाठी बनवलेली आहे इडली. वहिनी दाखवते मी. आई ग. सो हे यांचं घर आहे. त्रिशाची मामी, त्रिशा
आम्ही सगळे आंघोळ करून तयार झालेलो आहोत. आणि ताई करत आहे काम. आमच्या आल्यामुळे यांचं वाढलं आहे काम. आणि दिल्लीचं वातावरण काही असं आहे. सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही अजून बाहेर निघालो, कारण की आम्हाला जायचं होतं दिल्लीला फिरायला आणि शॉपिंग सुद्धा करायची होती. सो आम्ही तिथनं अजून मेट्रोने निघालो आणि मेट्रोने निघून आम्ही राजूर चौक पर्यंत पोहोचलो. जेव्हाही दिल्लीला जातो स्पेसिफिकली, तेव्हा आम्ही मेट्रोने ट्रॅव्हल करतो, कारण की मेट्रोने ट्रॅव्हल करायला एक तर तुमचं ट्रॅफिक अवॉइड होते, तुमचा वेळ वाचतो, सोबत सोबत तुमचे पैसे पण वाचते. त्याच्यामुळे आम्ही प्रिफर करतो की नेहमी मेट्रोनीच जाऊ. सो तुम्ही जर दिल्लीला जात असेल तर नक्की मेट्रोनी ट्रॅव्हल करा, कारण की त्यामुळे आपला खूप सारा जो वेळ आहे तो वाचत असतो. आता आम्ही गुरुद्वारामध्ये पोहोचलो आहो आणि इथे गुरुद्वारामध्ये फक्त ते पाय धुवायसाठीचे पाणी तुम्हाला दिसत आहे ना, तिथपर्यंतच मोबाईल किंवा तुम्हाला फोटो काढण्याची परमिशन आहे. त्याच्या समोर परमिशन नाहीये. त्याच्यामुळे मी गुरुद्वाराचे आतमधले जे पिक्चर्स आहेत ते तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की व्हिडिओ शूटिंग आम्ही करू शकलो नाही. सो गुरुद्वारा नंतर मन शांत करून एकदम गुरुद्वारामध्ये गेल्यावर खूप छान वाटतं आणि ते प्रसन्न मन घेऊन आम्ही गेलो शॉपिंग करायसाठी सरोजनीमध्ये. सो हे सरोजनी मार्केट तेच आहे जिथे सगळे दिल्लीमध्ये आले की शॉपिंग करतात आणि गाण्यामध्ये सुद्धा या सरोजनी मार्केटचा उल्लेख झालेला आहे. मार्केटमध्ये आम्ही खूप सारी शॉपिंग केली, पण तिथे काहीही व्हिडिओ शूटिंग करू शकलो नाही, कारण की तिथे खूप भीड होती आणि त्रिशा सतत एक तर माझ्याकडे किंवा तिच्या बाबांकडेच राहायची. ती मामा मामीकडे जातच नव्हती त्यावेळेस. त्याच्यामुळे आम्ही अजिबात व्हिडिओ शूटिंग करू शकलो नाही. सरोजनीमध्ये शॉपिंग केल्यानंतर आम्ही जनपथमध्ये गेलो. तिथे पण एक दोन शॉपिंग केली, पण तिथे पण आम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकलो नाही. कनॉट प्लेसला गेलो. कनॉट प्लेसला पण त्रिशासाठी शूज घेतले, त्रिशाच्या मामासाठी चप्पल घेतली आणि मग तिथे जेवण वगैरे करून आम्ही मेट्रोने परत तुषारच्या मित्राकडे गेलो, कारण की तिथे त्यांच्या घरी त्यांच्या ज्या मुली आहेत त्या डेस्परेटली आमच्या जी आहे वाट बघत होत्या. वेदू आज स्कूल में क्या बन के गए थे आप? झांसी की रानी। क्या बन के गए थे फिर? क्या बन के गई? बताओ ना. आपकी देखो साइड देखो मैं तुम्हें बनाती हूँ। आप क्या बन के गए थे? सो आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि असं वाटलंच नाही की या मुली आम्हाला पहिल्यांदा भेटत आहे. ते इतक्या मिळून मिसळून वागल्या आमच्यासोबत. त्रिशासोबत पण त्यांनी खूप मस्ती केली आणि ऍक्च्युली आम्हाला रात्री 12 वाजताची दिल्ली कॅन्ट वरून जयपूरला जाण्याची ट्रेन होती. त्याच्यामुळे आम्हाला जाणं खूप गरजेचं होतं. म्हणजे ट्रेन आहे तर ऑब्व्हियसली जावंच लागणार आहे. आम्ही ट्रॅव्हलिंगसाठीच तर निघालो होतो. पण ते इतक्या रडायला लागला. आम्ही जेव्हा जायला निघालो की थांबून जा थांबून जा थांबून जा, हे आम्हालाच वाईट वाटायला लागलं. सो एका भेटीतच त्यांचं आणि आमचं एकदम खूप छान असे जे सूर आहे ते मिळाले होते आणि त्रिशाला इथे दोघी खूप आवडल्या. मुली खूपच गोड होत्या आणि खूपच छान. रडत आहे ना? ना रोना, नहीं रोना, नहीं रोना, हम लोग आने वाले हैं वापस. चलो आ जाओ. बाय तो बोलो यार हमें. चलो बाय बोलो सोनू. अच्छी बात नहीं है. चलो उठो पटकन. बाय फिगुआ, आना हमारे यहाँ वाटर पार्क ले जाएंगे तुम्हें। ट्रेन से आना। बाय बाय बोलो. मी तुम्हाला दाखवते की मी सरोजनीमधून काय शॉपिंग केली. सगळ्यात आधी हे टॉप आहे. ऍक्च्युली तसं मुलींसाठी आहे, म्हणजे मोठ्या मुलींसाठी आहे, पण आम्ही त्रिशासाठी म्हणून घेतलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं टॉप त्याच रंगामध्ये त्याच टेक्स्चरचं आहे. सो आम्ही हे टॉप त्रिशा आणि मी आम्ही दोघं ट्विनिंग करणार म्हणून घेतलाय. सो त्रिशाला एक्झॅक्ट होणार नाही, थोडंसं काहीतरी त्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल. पण हे 80 रुपीमध्ये एक टॉप होतं, सो आम्ही घेतलं. म्हणजे 80 रुपयामध्ये एक. नेक्स्ट आहे हे एक किचन ऍप्रॉन आहे. सो हे किचन ऍप्रॉन समोरून रंग खूप छान दिसला आम्हाला, पण मागून बघितलं तर याला हे प्लास्टिक होतं. मग आम्ही विचार केला की घ्यायचं नाही. त्यांनी 120 रुपयाला म्हटलं होतं हे, पण आम्ही म्हटलं नाही घ्यायचंच नाहीये. तर मग तो 100 रुपये म्हणाला. मग अजून आम्ही समोर गेलो तर मग त्यांनी एकदम 60 रुपये म्हणाला. तर मग त्रिशाच्या बाबांनी जे आहे किचन ऍप्रॉन आम्हाला 60 रुपयामध्ये मिळालं. तसं त्रिशा बाबांनी घेऊन घेतलं. सो नेक्स्ट आहे, मी खूप काही अशी शॉपिंग केली नाही, काहीच गोष्टी घेतल्या. सो हा एक जीन्स घेतला. हा 250 रुपयाचा आहे, 250 रुपीजचा आहे. आणि हा एक दुसरा जीन्स. हे दोन जीन्स मला आले 500 रुपयात 2 जीन्स.
सो शॉपिंग करायला खूप काही होतं, पण आपल्याकडे नागपूरला इतकी थंडी नसते आणि दिल्लीला खूप थंडी असते, त्याच्यामुळे थंडीचे खूप कपडे होते. सो म्हणून मी काही जास्त शॉपिंग केली नाही. फक्त हा एक पॅन्ट जो आहे तुम्हाला जरा वेगळा वाटला. इथे याला कट आहे, एक स्लीट आहे, घातल्यावर ते पायाला खूप छान स्लीट येते आणि हा फक्त 200लाच होता, त्याच्यामुळे मग आम्ही हा पॅन्ट घेतला. सो माझ्यासाठी इतकीच एक शॉपिंग केली. हा, जनपतवरून मी अजून एक कॉटनची कुर्ती घेतली. ते मला वाटतं काहीतरी 300-350ची आहे. सो ती आता माझ्याकडे नाहीये, कारण की ती तिशाच्या मामीच्या सामानामध्ये गेली आहे. त्याच्यानंतर जे आहे मी हा एक नेक पीस जे आहे तो घेतला. ऍक्च्युली हा असाच नेक पीस तिशाच्या बाबांनी मिंत्रावर बघितला होता. सो त्यांना तिथे दिसला आणि पहिलं तर त्या दुकानदाराने याला 150 रुपये म्हटला. त्याच्यानंतर मग त्यांनी स्वतःच त्याला 100 रुपयामध्ये हा देऊन दिलेला आहे. हे पर्ल्स आहेत, पर्लचा हा नेक पीस आहे, छान आहे. 100 रुपयामध्ये कधी पुरत आहे. त्याच्यानंतर लास्ट मध्ये आहे हा त्रिशाचा गॉगल आहे. हा पण आम्ही सरोजनी मधून घेतलेला आहे. आणि ही त्रिशासाठी कार त्रिशाच्या मामाने घेऊन दिली, पण ही सरोजनी मधून नाही घेतली आहे, ही आम्ही कनॉट प्लेस वरून घेतली आहे. सो अशी होती माझी शॉपिंग. तुम्हाला आवडली का नक्की सांगा. आणि हो, बार्गेनिंग करायला विसरू नका, कारण की बार्गेनिंग केल्यानंतर खरी मजा आहे. अशा प्रकारे आमचा दिल्लीचा जो पूर्ण दिवस आहे हा खूप छान गेला होता आणि थोडासा हेक्टिक पण होता. आणि त्यानंतर आम्ही समोर गेलो होतो जयपूरला. सो जयपूरचा व्लॉग बघायला सुद्धा विसरू नका. चला बाय. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.